मी खरं थांबत नाही. आमच्या डेप्टी कलेक्टर मॅडम इंट्रॅक्शन करतील. मी फक्त तुमचं 2 मिनिटं स्वागत करून जातो. मॅडम बस 2 मिनिट. मॅडम फॉर्मली करतील, मी इनफॉर्मली करत आहे. मग छान वाटलं आणि मला आपल्याशी नंतर कधीतरी आपण वेळ असेल तेव्हा बोलूया. थोडासाच गडबडीत आहे. ते परत तुम्हाला फॉर्मली करतील, फक्त मी इनफॉर्मली केली. तुमच्या कवितामध्ये म्हटलं की गेय कविता आहेत, ऐकायचं आहे कविता. मॅडम ही छान हो ना, क्या आपण म्हणजे मग लिहिण्याचं काही खरं नाही. आय डोंट नो व्हॉट सेन्स. कवी लोकांच्या भरोश्यावर काय होईल देशाला. मला असं वाटतं उलट चांगलं होईल. चलो, ऑल द बेस्ट. मॅडम या. नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वेब चर्चा संवाद कार्यक्रमाच्या तिसरं आजचं पुष्प आहे. आणि यासाठी जे लोक उपस्थित झाले असतील किंवा जे लोक नंतरही आम्हाला ऐकणार आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो आपला स्वातंत्र्योत्तर भारत आणि सामाजिक समता असा विषय आहे. मी आदरणीय प्राध्यापक ज्ञानेश वाकुळकर सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि सरांना मी थोडक्यात या कार्यक्रमाची माहिती अशी देऊ इच्छितो की हा आम्ही एक वेब चर्चा संवाद सुरू केलेला आहे. कोविड काळामध्ये आपल्याला कोविडचा प्रोटोकॉल पाळत बऱ्याच उपक्रम राबवावे लागतात आणि आपल्या जिल्ह्यातून जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्गदर्शनात आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून त्यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनातले मोठ्या प्रमाणात अधिकारी हा कार्यक्रम ऐकत आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्याच मीडियापासनं तर सामान्य नागरिकांपर्यंत याची लिंक पोहोचवली होती. त्यामुळं हा कार्यक्रम सगळ्यांपर्यंत जाईल अशी आमची अपेक्षा आहे. आज आपल्यासोबत आपल्या स्वागतासाठी खास मॅडमनी आमच्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून उपजिल्हाधिकारी निवडणूक मिनल कळसकर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. कळसकर मॅडमने आता आपल्या जिल्ह्यातल्या 2 निवडणुका यशस्वीपणे अतिशय त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळ्यांनी छान संपन्न केलेले आहे. तर सर, आपण काही तज्ज्ञ लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्यांना बोलवतो आहे इथे, ज्याच्यामध्ये तांत्रिकही काही गोष्टी आम्ही घेणार आहोत की आपण जर अमृत महोत्सव साजरा करतो आहे आपल्या देशाचा, तर त्या अमृत महोत्सव साजरा करत असताना या देशात प्रचंड बदल झाला आहे. म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात अनेक व्यासपीठांवरून एक यशस्वी वक्ते म्हणून आपली ख्याती आहे. तर आमची अशी अपेक्षा आहे की या 75 वर्षामध्ये देशाने सामाजिक समतेच्या या संदर्भात काय काय म्हणजे प्रत्यक्ष आता अनुभवत आहेत लोक, त्याच्यासोबतच झालेले जे प्रयोग आहेत तेही आपल्या निवेदनात यावेत आणि त्याचं आम्हाला मार्गदर्शन व्हावं. आपण अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मला एक थोडक्यात सरांचा परिचय द्यायचा म्हणजे सर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. मला असं वाटतं की पत्रकार आणि त्याच्यानंतर जिल्ह्यातले जे अधिकारी असतील त्या सगळ्यांना सरांनी, चित्रपट लेखक, तर सर कवी, लेखक, चित्रपट लेखक आणि आमचे तर कायम मार्गदर्शक आहेत. आणि सरांची जी गेय कविता आहेत त्या गेय कवितेसाठी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरांकडे म्हणजे सर ज्याही कार्यक्रमाला उपस्थित असतील त्या कार्यक्रमाला, तर ती वैचारिकही कार्यक्रमाला असलं तरी सर ती कविता आपण घेऊ शकाल का असं विचारलं जाते. तर एक कवी म्हणूनही सर, आणि सरांनी राजकीय पक्षापासनं तर शिक्षण, प्रशिक्षण आणि
समाजसेवा या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. वेगवेगळ्या वैचारिक मंथनात सोशल माध्यमांवर अतिशय धाडसीपणे आणि अतिशय आक्रमकपणे ते प्रगट होतात. आणि एक त्यांचा श्रोता वर्ग आहे, एक त्यांचा चाहता वर्ग आहे. आणि आज तुम्ही आमच्यामध्ये इथे आलात आणि जिल्हा प्रशासनाच्या एका निमंत्रणावरून आपला वेळ दिला त्याबद्दल मी आपला आभारही व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण निवेदन करावं. एक 20 ते 25 मिनिटांचं निवेदन आम्हाला सर अपेक्षित आहे. त्यानंतर काही उपस्थितांकडून प्रश्न आलेत तर आपण त्याची प्रश्नांची उत्तरे देऊया. तर माझी विनंती आहे की आपण आपल्या निवेदनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार. खरं म्हणजे आज अचानक योग आलेला आहे. सरकारी ऑर्डर्स असेच निघतात हे निर्णय. तर त्याप्रमाणे आमचे प्रवीण टाके मित्र आहेत, त्यांनी सांगितलं आणि सर यायचं आहे आणि त्याप्रमाणे आलो. आता इथे मॅडम आहेत, कळसकर मॅडम उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी मॅडम काम असल्यामुळे त्या गेल्या, स्वागत करून गेल्या. खरं म्हणजे प्रशासनाच्या सोबत प्रशासन हेच खरं म्हणजे देश चालवण्याचं काम अलीकडच्या काळात तर ते प्रशासनच करत असते. पूर्वीच्या काळी नेते होते, म्हणजे मी थोडंसं मी मोकळाच बोलत असतो पण टीकाटिप्पणी काही करणार नाही, फार काही घाबरू नका. पण देश हा सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांचा असल्यामुळे त्या देशाच्या सगळ्याच प्रश्नांच्या संदर्भात आपण प्रामुख्यानं खरं बोललं पाहिजे, शक्य तितकं खरं बोललं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, काही चुका होतील त्या दुरुस्त केल्या पाहिजे आणि मोकळं असलं पाहिजे. जरा मुक्त आणि बरे पाहिजे, एक रुबाई आहे, जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगाय असं काही झरे पाहिजे. हा देश जर 140 कोटींचा आहे, सर्वसामान्य माणसाची काय अपेक्षा असते, आपण त्याला काय देऊ शकतो, देऊन देऊन तरी काय देऊ शकतो. जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगाय असं काही झरे पाहिजे, नदी मी कुठे मागतो अमृताची, मला फक्त पाणी खरे पाहिजे. आणि त्यामुळे देशातल्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही मोकळेपणानं, म्हणजे एखादा अधिकारी, एखादा कर्मचारी, एखादा नेता जर प्रेमानं बोलत असेल, अडचण असेल तर समजावून सांगत असेल की बाबा रे ही अडचण आहे, मला हे करायचं आहे पण यात ही अडचण आहे, असं विश्वासाचं नातं निर्माण होणं, खरं हे म्हणजे खऱ्या अर्थानं राजे आणि आपल्या देशातले म्हणजे अधिकारी कर्मचारी, म्हणजे ही त्याला काय म्हणतो आपण, ही जी व्यवस्था आहे हां, तर ह्या सगळ्या व्यवस्था, या 3-4 ज्या व्यवस्था आहेत आपल्या, या सर्व व्यवस्थांच्याबद्दल आपल्या नागरिकांच्या मनामध्ये विश्वासाची आणि आपुलकीची भावना निर्माण होणं हे खऱ्या अर्थानं समता आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणजे बाकी भौतिक तर अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आपल्यालाही माहीत आहे की स्वातंत्र्याच्या आधी हा देश काही एक नव्हता. आपण किती जरी म्हटलं तरी या देशाला स्वातंत्र्यसुद्धा एका वेळेस मिळालेलं नाही आहे, तुकड्या तुकड्यामध्ये मिळालेलं आहे, बरोबर आहे. 1947ला काही संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला नाही. इकडे आपल्या औरंगाबादमध्ये, महाराष्ट्रामध्ये तिकडे होतच ना, आहे की नाही, तिकडे गोवा परत स्वतंत्र झाला नव्हता. हे सगळं आहे, त्याच्यामुळे तुकड्या तुकड्यात स्वतंत्र झाला. तरी आपण ढोबळमानानं असं मान्य करतो कारण तो मोठा भूभाग भारत देश म्हणून अस्तित्वात आला समजा. आणि त्यामुळे आपण स्वतंत्र भारत देशामध्ये जेव्हा देश आपल्या हातात आला तर असंख्य संस्थानं, मला वाटतं 600-650 काहीतरी संस्थानं वगैरे होती आणि असंख्य जाती, असंख्य धर्म, आणि मग त्या सगळ्या या आणि प्रचंड मोठा भूभाग, एवढी मोठी लोकसंख्या आणि अनेक वर्षाची परकीय गुलामगिरी, या अतिशय विस्कळीत झालेल्या, उद्ध्वस्त झालेल्या माळरानावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये या देशाची सूत्र आली. आणि मला वाटते, मी तुम्हाला सांगतो, मी वरोऱ्याचा बाबा आमटेंच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि वरोऱ्याच्या कॉलेजमध्ये असतं, मी त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बद्दल, म्हणजे पहिले पंतप्रधान आपले, अर्थात त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या घराण्याचा त्याग मोठा आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये, ते काही सहजासहजी, कारण कुणाला माहीत होतं 14-14 वर्ष, 10-10 वर्ष हे जेलमध्ये राहिलेले लोक आहेत, कुणाला वाटलं होतं 10 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणून, बरोबर आहे ना. म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, त्यांनी प्रॉपर्टी दान करून टाकली. पण त्यावेळेस मी जवाहरलाल नेहरू यांच्यासारखा पंतप्रधान आपल्याला खऱ्या अर्थानं देशाला लाभला नाही, कारण जवाहरलाल नेहरू एक मोठे साहित्यिक होते, विचारवंत होते, चळवळीतून आले होते आणि स्वप्नाळू राजकुमार म्हणून त्यांना ते म्हणायचे. आणि म्हणून मी त्यावेळेस लिहिलं होतं मॅडम, मी विद्यार्थी असताना, म्हणजे सेकंड इयरला होतो की फर्स्ट इयरला होतो मला आठवत नाही, पण वरोऱ्याच्या कॉलेजमध्ये असताना, की विश्वशांतीचे स्वप्न पाहिले जवाहरा भर राती, म्हणजे जवाहरलाल नेहरू, म्हणजे विद्यार्थी असतानाच्या ओळी आहेत या कवितेचा विषय नाही म्हणून सांगतो की आणि एकही शब्दाचे बदल करण्याची मला गरज नाही, करू शकत, मी नाही करू शकत. विश्वशांतीचे स्वप्न पाहिले जवाहरा भर राती, फुलविलास तू कणकण इथला, पावन केली माते.
हे बघा ह्या 2 ओळी आणि त्याच्यानंतर पुढचा वा की विश्वशांतीचे स्वप्न पाहिले जवाहराभर राती फुलविलास तू कणकण इथला पावन केली माती. आणि पुढच्या ओळी फार मला हे वाटतात की माळावरती स्वप्न पाहिले. जवाहरलाल नेहरूंनी माळावरती स्वप्न पाहिले धुक्यात विणले धागे. माळावरती स्वप्न पाहिले धुक्यात विणले धागे गात चालला पुढे पुढे पण सूर राहिले मागे. कारण आम्ही सामाजिक अवस्था आमची अशी होती की आम्ही त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नाची जी स्पीड होती त्यांच्या मनामधला जो भारत होता किंवा गांधींच्या मनामधला जो भारत होता आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर खरी कारण प्रॅक्टिकली आहे बघा मी राजकीय एखादा कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागणी करणं अपेक्षा करणं त्याला काही मर्यादाच नाही. आम्ही म्हणू शकतो की प्रशासन कसं असावं प्रशासन असं असावं ते हे सगळं बोलायला सोपं जाते पण प्रत्यक्षात जर आम्ही समजा खुर्चीवर बसलो तर मग इम्प्लिमेंटेशन करताना जो प्रॉब्लेम होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे आणि जसं आता आई आहे आईला वाटते आई आणि बापाची तुलना मी याबाबतीत नेहमी देत असतो बघा की आईला कसं वाटतं की माझ्या पोराला हे मिळावं माझ्या पोराला ते मिळावं पिझ्झा मिळावा आईस्क्रीम मिळावं सगळं मिळावं चांगल्या शाळेत त्याला हे सगळं आईला वाटते. पण व्यवस्था तुम्ही म्हणजे राजकारण असो म्हणजे नेते असो राजकारणी किंवा मग तुमची आता ॲडमिनिस्ट्रेशन वाली ही यंत्रणा असो यांच्या हातामध्ये ती बापासारखी भूमिका असते याची कशी की आईला वाटते की सगळं मिळावं आपल्या पोराला आणि बरोबर आहे बापालाही वाटते पण बापाच्या खिशामध्ये 100ची नोट आहे बरोबर आहे ना. आईची भावना खूप आहे त्याला सारं मिळावं पण बापाच्या खिशामध्ये 100ची नोट आहे आणि त्या 100च्या नोटेचं त्याला प्लॅनिंग करावं लागते की 2 पोरं असतील तर मग आईस्क्रीम नाही देऊ शकत तर चला आता ते आईस गोला सस्ते में मिळता होगा तो पिझ्झा नाही तर निदान वडापाव बरोबर आहे की नाही. तर हे बापाचं काम तुम्हा लोकांना करावं लागते आणि हे आपण समजून घेत नाही. राजकारणी नेत्यांच्या बाबतीत लोक समजून घेत नाही म्हणून समतेच्या बाबतीत आपण जी अशी दरी निर्माण झाली आहे ना समता निर्माण होण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे त्यात काही वाद नाही आहे पण खऱ्या अर्थानं जे व्हायला पाहिजे तर या इथे अशी गॅप आहे. आणि म्हणून ते म्हटलं की माळावरती स्वप्न पाहिले धुक्यात विणले धागे गात चालला पुढे पुढे अन सूर राहिले मागे. आता हे जे आहे तर हे सूर मागे राहिलेले ते त्याचं आपल्याला ते करावं लागते ना म्युझिक वगैरे हे सगळं करताना मिक्सिंग वगैरे करावं लागते तर त्या मिक्सिंगची गरज आहे. आणि ही मिक्सिंग कोण करेल मग गाणारा गाऊन गेला बरोबर म्युझिक वाजवणारा आपला तबलेवाला तबला वाजवून गेला हार्मोनियमवाला हार्मोनियम वाजवून गेला बरोबर आहे आणि अनेक 36 ट्रॅकमध्ये ते सगळं रेकॉर्डिंग झालं कुणी हे सगळं. मग आता मिक्सिंग कोण करणार तर मिक्सिंग करण्यासाठी जे काही आपल्याला वापरायचं आहे ते आपल्याकडे संतांचे विचार आहेत. याच्यासारखं सिमेंटिंग करणारं किंवा याच्यासारखं मिक्सिंग करणारं सूत्र आपल्याच देशाच्या दृष्टीने नव्हे जगाच्या कोणत्याही देशामध्ये बरोबर ज्या सगळ्या घटना जे सगळे कायदे आणि समाजाचं संचालन वगैरे जे होते ना ते सगळं संतांच्या विचाराप्रमाणे होते. मी सांगतो तुम्हाला माफ करा तुम्हाला असं वाटेल कदाचित असं कसं आम्ही हे सगळी यंत्रणा आहे काही नाही. तुम्ही काय करता आपण काय तुम्ही म्हणजे कोण आपण काय करतो आपल्यापेक्षा जास्त कायदा त्यांना माहिती आहे. खेड्या म्हणजे हे बघा घटना स्वातंत्र्य समता बंधुता ही आपली घटना सांगते आपल्याला पण ही कुठून आली भेदभाव करू नये आपल्याला लहानपणी सांगितलं जाते बरोबर आहे. शेजारचा पोरगा आला तर आई म्हणते त्याला 1 तुकडा दे गोळी पूर्वी त्या याच्या गोळ्या असायच्या की नाही एक केळ असेल मला आताही आठवते लिमलेटच्या गोळ्या. आता मला लहानपणी मला आठवते की माझी मोठी आई त्या 7-8 किलोमीटरवर बाजाराला जायची आणि 1 केळ आणायची 1 केळ बरोबर आहे 1 किंवा 2 म्हणजे त्या शक्य नव्हतं तर 3 पोरं म्हणजे मी आहे समजा किंवा शेजारचा पोरगा असेल त्याचे 3 तुकडे करायचे आणि ते वाटायचे. ही समता कुठून आली हे सगळ्यांना घेऊन चाल हे कुठून आलं हे आपल्या घटनेनं नाही तिला सांग घटना काय हे तिला काय माहिती आहे सांगा ना कायदा काय आहे तिला कुठे माहिती आहे. खोटं बोलायचं नाही हे कुणी सांगितलं शाळेत जाण्याच्या आधी आई वडील सांगतात आपल्याला खोटं बोलायचं नाही बरोबर आहे. देव बाप्पा तुला हे शिक्षा करेल हे कोण सांगतो देव बाप्पा ठीक आहे ती कल्पना कारण एक छोट्या मुलाला एक भीती दाखवायची असते की आपल्याला कायद्याचा काही धाक दाखवायचा असतो. हेच आहे कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलेला आहे कायद्याचं महत्त्व समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीनं अतिशय नगण्य आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. कायदा हा आयुष्यामध्ये कायदा आपण जो पाळतो मानतो हा कायदा नकोच खरं म्हणजे जीवनामध्ये पण हा काय येतो कारण समाज मोठा आहे देश मोठा आहे सगळे तेवढे जबाबदार राहणार रस्ते छोटे आहेत चालणारे वाहनं जास्त आहेत बरोबर आहे घरं कमी आहेत राहणारे लोक जास्त आहेत भाकरी कमी आहेत
खाणारे लोक जास्त आहेत आणि म्हणून मग काय द्यायची गरज आहे, कारण चोरी होते, खोटं नाटक बोलतो आपण, काही प्रमाणात लोक असतात. आणि म्हणून मग गंमत कशी आहे की ही समता हे करत, म्हणून आपले तुकडोजी महाराज काय म्हणतात किंवा महात्मा गांधींनी काय सांगितलं होतं की खेड्याकडे चला. बिलकुल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कसा, तुम्हाला समता जर देशामध्ये स्थापन करायची असेल खऱ्या अर्थानं, तर ती तुम्हाला खेड्यापासून सुरुवात करावी लागेल. आणि व्ही.पी. सिंग सुद्धा आपल्या देशाचे एक पंतप्रधानच होते. ते काय म्हणायचे, त्यांचं फार सुंदर वाक्य आहे, मला ते फार आवडते. ते म्हणाले की देशाचा विकास हा पहाडाच्या शिखरावरती पडणाऱ्या बर्फासारखा असता कामा नये. म्हणजे पहाडाच्या शिखरावर पडणाऱ्या बर्फासारखा विकास असता कामा नये. तो कसा असला पाहिजे, तर देशाचा विकास हा शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरीच्या थेंबासारखा असला पाहिजे. म्हणजे व्यापक असला, बरोबर आहे की नाही, थेंबा थेंबाने तो, बरोबर आहे, सगळं शेत शिवार असं सगळ्याकडे गेला पाहिजे. ते बर्फाचे तिथे काय कोणत्या कामाचा तो बर्फ आहे तुमच्या, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे मुख्य मुद्दा कसा, म्हणून तुकडोजी महाराजही काय म्हणतात उलट की गाव म्हणजे विश्वाचा नकाशा. ग्रामगीता म्हणजे मी म्हणून नेहमी म्हणतो की देशाची राज्यघटना, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना दिली, संविधान दिलं, आणि तुकडोजी महाराजांनी आम्हाला ग्रामगीतेच्या निमित्तानं समाज घटना दिली. समाज कसा चालावा हा घटनेपेक्षा त्या ग्रामीण भागातल्या आपल्या संस्काराच्या प्रमाणे चालतो. हे आताही तुम्ही लक्षात घ्या, आताही लक्षात घ्या की कुणाचे पैसे बुडवायचे नाहीत. शेतात खेड्यातले लोक आत्महत्या करण्यात सांगा बरं तुम्ही, किती कर्ज असते त्यांच्यावरती, पण तरी तो आत्महत्या करतो. आपल्याकडे कुणी पैसे मागायला आलेला अधिकारी, त्याला अपमान वाटतो, अपमान वाटतो. आपल्या घरी कोणी पाहुणा आला तर तो खाली झोपेल, खाट एकच असेल तर, पण त्या पाहुण्याला खाटेवर झोपवतो. फाटक्या कपा म्हणजे तुटका कप असेल तर स्वतः घेईल, आपल्याला बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न. हे जे संस्कार आहेत, ही जी आपल्या इतकं किंवा आपल्यापेक्षा समोरच्या माणसाचा रिस्पेक्ट करा, याच्यापेक्षा समतेची कोणती व्याख्या असू शकते. आणि ही समता आपल्याला संतांच्या मधून आली. पसायदान ज्ञानेश्वरांचं तर एवढं जबरदस्त आहे की त्या जागतिक ती आचारसंहिता व्हावी. मग आता ही संतांची समता किंवा नामदेव महाराजांची समता, की आता अनेकांचं आहे, संतांच्याबद्दल आपल्याला वेळ कमी आहे, पण महत्त्वाची गोष्ट की हीन दीन जाती मेरी काहे को बनाई, असं नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात. असं नामदेव, आणि ते संत चोखामेळा तर नामदेव, आता जाऊ द्या, आता तो विषय बदलेल. महत्त्वाची गोष्ट मग ही समता जी आहे ती आपण घेतलेली आहे आणि आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. या देशातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे मिश्र अर्थव्यवस्था आहे. काही उद्योग, काही गोष्टी सरकारनं करायच्या आहेत आणि काही गोष्टी खाजगीमधून करायच्या आहेत, बरोबर आहे. तर आता आपल्यासमोर या गोष्टींचा विचार असा करायला पाहिजे. दोन गोष्टी आपल्याकडे आहेत की समतेच्या अंगाने तर आपण तसं बरंच आलो, म्हणजे आपण हेही म्हणतो की टाचणी बनत नव्हती, तिथे आता विमान बनायला लागलं, असं आपण म्हणतो, आणि ते खरंही आहे, ते खरंही आहे. रस्ते झाले गावागावात. आम्ही लहान होतो त्यावेळेस 16 किलोमीटर पैदल चालल्यानंतर आम्हाला ती लंथन सर्व्हिस नावाची ती अशी असे ते हे काय ती गाडी दिसायची. बरोबर आहे. तर नाही हे नाही अशी ती हेच बस नव्हत्याच ना त्यावेळेस. ते असे ते आपले जे असायचे ना टेम्पो सारख्या त्या मोठ्या अशा राहायच्या, त्याच्या राहायच्या, बसेस नव्हत्याच त्या. आता आपल्याकडे गावागावात आल्या, घराघरात म्हणजे कार आहेत वगैरे, त्या दृष्टीने झालं. रस्ते गावागावात गेले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा त्या नंदुरीला आहे, जे जामजवळचं नंदुरी आहे ना, तिथे जर मॅट्रिकची शाळा नसती तर मी कदाचित शिकू शकलो नसतो, कारण परिस्थिती नव्हती. 2 एकर 3 एकर शेती होती, कोरडवाहू होती, काही हे नाही, जाऊ द्या, तो काही फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे की ह्या शाळा ग्रामीण भागापर्यंत गेल्या. आता आमच्या गावातही 2 शाळा आहेत. ज्या गावामध्ये 17 किलोमीटर तिकडेही मला चालावं लागत होतं, तिथे मग ते शाळा मला शिकायला मिळाली. मॅट्रिक तिथे झालो, मग वरोळ्याला गेलो. पण गंमत कशी, आता शिक्षण घरादारापर्यंत गेलेलं आहे, हे खरं आहे. रस्ते गेलेले आहे, हे खरं आहे. ट्रान्सपोर्टेशनचं या सोयी बऱ्याच झालेल्या आहे, हे खरं आहे. पण आता त्याचं प्रायव्हेटायझेशन होते, ते धोक्याचं आहे, ते अतिशय धोक्याचं आहे. रेल्वे आणि एस.टी सारख्या सोयींचं खाजगीकरण होता कामा नये, हे मी या मताचं आहे. माफ करा, कोणतेही सरकार असेल, पण मला असं वाटते अधिकारी मंडळींनी सुद्धा हे लोकांना म्हणजे मंत्र्यांना वगैरे, आमदारांना, खासदारांना तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण ट्रान्सपोर्टेशन आणि हे जे रेल्वे असो की बस असो, ही फायद्यामध्ये चालत नाही असं जर म्हणत असेल आणि त्याच्यामुळे आम्ही बंद करतो असं म्हणत असेल, तर त्या नेत्याला सामाजिक भान नाही, त्याला माणुसकीचा स्पर्श झालेला नाही असं मी म्हणेन. हे सर्वसामान्य माणसाच्या याची कनेक्टिव्हिटी, देशाच्या ह्या रक्तवाहिन्या आहेत हो.
रेल्वे ते लॉसमध्ये चाललं तरी हरकत नाही, प्रॉफिटमध्ये चालत असेल तर ओके, पण सर्वसामान्य माणसाला उपलब्ध असल्यानंतर प्रॉफिटमध्ये चालत असेल तरच चालेल, नाहीतर लॉसमध्ये गेले तरी चालेल, पण एस टी बंद करता कामा नये, रेल्वे बंद करता कामा नये. पुन्हा 2 गोष्टी मी या निमित्तानं, कारण आणखीही काही अधिकारी मंडळी ऐकत असतील, माझी एक विनंती आहे आपल्याला, शासनाला, मुख्यमंत्री, आता उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची भेट झाली नाही, पण चांगले संबंध आहेत त्यांच्यापर्यंत, जर एखाद्या वेळेस गेले तुमची किंवा ते मग आता सुभाष देसाई साहेब वगैरे बरेच जाऊ द्या, तर त्यांना मी अशी विनंती करतो, कारण आम्ही लोकजागरच्या माध्यमातून, तुम्ही त्या चळवळीचाही उल्लेख केला, आम्ही लोकजागरच्या माध्यमातून आम्ही जो 11 कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक कलम आमचं काय आहे, मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आपण 75 वर्ष झाले आता अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, 140 कोटींचा देश आहे, आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर आमच्या पोरांना, आमच्या पोरींना जर बसचा पास काढण्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करण्याची पाळी येत असेल, तर मला असं वाटते मग आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. हे वाईट आहे. शिक्षण प्रत्येकाला फ्री असलं पाहिजे. त्याला अरे तुमचं भांडवल काय मला सांगा, तुमचं देशाचं भांडवलच, आपल्या घरचा पोरगा जो असेल, आपल्या घरची मुलगी असेल, मुलगा असेल, त्याचं शिक्षण, त्यानं समर्थ होणं हेच तुमच्या कुटुंबाचं भांडवल आहे की नाही पुढच्या दृष्टीनं. इन्व्हेस्टमेंट काय आहे तुमची? इन्व्हेस्टमेंट तुमचं मोठं घर ही इन्व्हेस्टमेंट आहे की आपल्या पोराला कर्तृत्ववान करणं ही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मग हेच सूत्र कुटुंबापासून आपण देशाला जेव्हा लावू तर देशामधल्या, थोडं जरा आवाज येतो आपण, तर देशामधल्या लोकांचा जो, देशामधल्या तरुणांना तुम्ही जर योग्य शिक्षण देत नसाल, समर्थ करत नसाल, तर तुमचा देश पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे शिक्षण फ्रीमध्ये असलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पुन्हा शिक्षणाच्या सोबतच आरोग्य सेवा सुद्धा मोफत दिली गेली पाहिजे. आता कुणी म्हणतील की बापरे एवढं मोठं कसं होईल, तर फार सोपं आहे मॅडम. या संदर्भामध्ये आता कलेक्टर मॅडमही म्हणाल्या की बाकी याच्यावर चर्चा करू. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला प्लॅन देतो ना की मोफत शिक्षण कसं, मोफत आरोग्य कसं दिलं जाऊ शकते. फार सोपं आहे. दुसरी एक गोष्ट मी सांगतो, पुन्हा समतेच्या अंगानं, समतेच्या बाजून आपल्याला जायचं असेल, एक गोष्ट ही करावी लागेल. सर अरे बाबा शिक्षकांना फार पगार आहे, प्राध्यापकांना फार पगार आहे. मी प्राध्यापक होतो हा भाग वेगळा आहे, मी त्याच्यासाठी म्हणत नाही, मी तर नोकरी सोडून दिली. प्राध्यापक असूनही मी नोकरी सोडून दिली का, आणि संस्थाही चांगली होती, मला कधीच त्रास दिला नाही, हे तेवढंच खरं. त्यांच्या त्रासामुळे नोकरी सोडली असं नाही, पण मला वाटते शिक्षकांना आणखी पगार द्या, डबल करा. बरोबर, त्यांच्याकडे हे बाकीचे कामं काढून घ्या, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या, त्यांना बघा त्यांना काय वाचतात पुस्तक, हे सगळे नसतील योग्य त्यांना वेळ द्या, नाही तर काढून टाका. आपल्याला कठोर व्हावं लागेल, कठोर व्हावं लागेल. तुम्ही असं नाही चालणार आहे, असं नाही गाडी चालवायची असेल तर माझा पोरगा आहे, माझा पुतण्या आहे म्हणून त्याला गाडी चालवताना आली तरी स्टिअरिंगवर बसवा, असं जर आपण करणार असू तर तोही मरू शकेल ना आपणही मरू. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून योग्य तीच माणसं तिथे बसवली पाहिजे. त्यांना पगार भरपूर द्या. त्यांच्या सगळ्या बाकीच्या त्या सगळ्या ते माझ्या पुस्तकात मी लिहिलेलंही आहे. पण आणि आरोग्याच्या संदर्भात तर फार सोपं आहे. पण असो, हा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून मला कसं वाटतंय की समतेच्या, दुसरी गोष्ट आपल्याला ग्रामीण, जे गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा, असं तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये. आता म्हणजे गंमत अशी आहे की समतेच्या अंगानं जर जायचं तर ग्रामीण भागासाठी असणारं बजेट आपलं किती आहे, ग्रामीण भागासाठी असलेलं बजेट किती आहे. आणि म्हणून आम्ही गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार. आपण सरकारी अधिकारी आहात, त्या दृष्टीनं काय तुमच्या अधिकारात करता येईल आणि सरकारी वरच्या लेवलवरून काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्याला उद्योग जे शहराच्या अवतीभोवती शिफ्ट हे झालेलं आहे की नाही, एकत्र झाले का हे झाले नाही ना, त्यांचं काय त्याला गर्दी करून टाकलेली आहे. त्याच्यावेळी आपण हे उद्योग, छोटे छोटे उद्योग त्याचे वेगवेगळे गावामध्ये शिफ्ट करायला पाहिजे. गावा आहे बघा, आपल्याला एक माहिती असेल, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपली ती दिवाळीची सिरीज वगैरे येते की नाही, जी 100 रुपयात आपल्या देशातली होती ती चायनाची 25 रुपयामध्ये. चायनातून हजारो किलोमीटरवरून तो इथे 25 रुपयात विकतो, आपल्याला 100 रुपयात परवडत नाही. याचा अर्थ असा आहे की ते काही लॉसमध्ये विकत नसतील ना, पण त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट कमी केलेली आहे. प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची असेल तुम्हाला तरच तुम्ही जागतिक मार्केटमध्ये जाल ना. तर मग प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची असेल तर आपल्याला शहराच्या अवतीभोवती असलेले उद्योग किंवा ह्या MIDCs वगैरे आहेत त्या ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करावे लागतील. गाव तिथे उद्योग हे धोरण तुमच्या महाराष्ट्र सरकारनं राबवावं अशी माझी विनंती आहे. उद्धव साहेब ठाकरे जे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, मी भेटलो त्यावेळेस मी बोलीन, पण मी असं जाहीरपणे सांगतो की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार. आता गावामध्ये उद्योग गेल्याबरोबर काय फायदा होतो मला सांगा. बघा की 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट तुम्हाला नागपूरच्या आजूबाजूला जेवढ्यात मिळणार असेल त्याच्या 1 दशांश किमतीमध्ये तुम्हाला 20,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट मिळून जाईल.
बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जमिनीची किंमत कमी झाली. ज्या पोराला तुम्हाला 10,000 रुपये नागपूरमध्ये पगार दिल्यानंतर त्याला परवडणार नसेल, तेवढंच काम तो 5,000 रुपयामध्ये गावात त्याच्या 5,000मध्ये करवताना खुश राहील तो. बरोबर आहे. आणि 5,000 आणि मग तिथे उद्योगाला म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या सगळ्या सोयीच्या दृष्टीनं अपग्रेड होतात, शाळेमध्ये फरक पडतो, त्या कुटुंबाचं उत्पन्न वाढते. आणि हे सगळं करत असताना बघा रस्ते बिस्ते सगळ्या सोयी. आणि याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एका ठिकाणी माझं हे भाषण झालं आणि त्यावेळेस भाषण झाल्यानंतर एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस असं बोललो मी. आणि त्याच्यानंतर तिथे काही इंजिनियर्स होते, काही उद्योगपती होते, छोटे छोटे उद्योजक. तर ते म्हणाले, मग आम्ही जेवायला बसलो त्यावेळेस ते म्हणाले की सर हे खूप चांगलं आहे आणि हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. म्हटलं कसं काय? तर त्यांनी नाव सांगितलं गावाचं इकडे. ते म्हणाले तिथे आमचा एक उद्योग आम्ही स्थापन केला, तिथे आमच्याकडे पगार किती आहे देतो आम्ही, जास्तीत जास्त 8,000 रुपये, जास्तीत जास्त पेमेंट म्हणे आमच्याकडे 8,000 रुपये. पण गंमत कशी झाली म्हणे, त्या 8,000 रुपये पगार जास्तीत जास्त असूनही आमच्या एका कारखान्याच्यामुळे आजूबाजूच्या 15 गावातली परिस्थिती बदलून गेली म्हणे. बघा विचार करा तुम्ही, 15 गावांची परिस्थिती बदलून गेली म्हणे. आता घराघरात पैसा 5,000 जरी जात असतील, 8,000 जरी जात, शेतकऱ्यांसाठी किती मोठं आहे 5,000 म्हणजे काय मजा काय का? बरोबर आहे ना. तर त्याच्या घरी आणि ते पोरं पूर्वी जुगार खेळायचे, दारू प्यायचे, भांडणं करायचे, सगळं बंद झालं म्हणे 15 गावामधलं. हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे मुख्य मुद्दा मला कसा म्हणायचा आहे की जे आहे तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याला नियोजनाच्या संदर्भामध्ये विश्वासाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. सरकार आणि अधिकारी, कार्यपालिका, न्यायपालिका. आता न्यायपालिकेचा रोल नेहमी काही येत नाही आपल्याला माहिती आहे, पण बरोबर आता. आणि ह्या विधायिका वगैरे या सगळ्यांमधलं डायरेक्ट संबंध येणाऱ्या सरकार आणि अधिकारी वर्ग, बरोबर आहे ना. आणि मग या लोकांनी जर समन्वयानं जर पुढे जायचं ठरवलं, मी सांगतो अहो गाव रस्त्यांचा केवढा मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे झगडे भांडणं होतात. हे साधे साधे प्रश्न आहेत आणि त्याच्यातून हे विषमतेने झगडा समता निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा बाधा येते. म्हणून मला कसं वाटते की समता आपल्याला केवळ पेपरवरती नाही, आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण काही याच्यासाठी नियम बाजूला म्हणजे थोडा त्याला हे करून जो मागे आहे त्याला समान संधी देण्यासाठी काही नियम वेगळे करावे लागतात. आरक्षण हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आरक्षण द्यावं लागते, त्याच्यासाठी अनेक वादग्रस्त मुद्दे हे झालेले आहेत. त्या इथे आता आपण चर्चा करायला आपल्याकडे वेळ नाही आहे, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे. समतेचं सूत्र समजून घेतलं पाहिजे. ज्याला संधी मिळाली नाही, ज्याला हजारो वर्ष संधी नाकारली गेली, त्याला प्रगतीसाठी म्हणजे त्याला संधी देणं, संधी द्यायची आणि त्याच्यानंतर त्यानं पुढचा विकास त्यानं स्वतःचा करायचा असतो. तर या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून मला असं वाटते की हे सगळं करत असताना मला जर वेळ म्हणून तुकडोजी महाराजांचं पुन्हा एक सांगतो की प्यारा हिंदुस्तान आहे. ते काय म्हणतात पहा, फार त्याच्यात व्याख्याच आहे पहा, बघा म्हणजे गंमत म्हणजे फार सुंदर अभंग आहे, म्हणजे भजन आहे सॉरी, की प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है. कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे गायी न म्हशीन हे राहणारच ना. प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. धार्मिक सुद्धा आपण श्रद्धाळू आहो ना. प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. आणि पुढे तुकडोजी महाराज म्हणतात आओ इसे बनाएंगे, आओ इसे बनाएंगे, भारत को बदलाएंगे. म्हणजे पुढे बघा, आओ इसे बनाएंगे, भारत को बदलाएंगे, और बालवीरो उठो तुम तो ऋषियों की संतान है. म्हणजे तुम्ही ऋषीची संतान जरी असाल, त्यागाची जरी परंपरा आपली असली, म्हणजे तुम्ही वीरो की संतान आहे वगैरे, पण तुम्हाला अंतिम काय आपली संस्कृती काय सांगते की त्यागा एवढं महत्त्व कुणालाही नाही. आपल्या इथे उद्योगपतींचे फोटो लावले जात नाही, आपल्या इथे राजकीय पंतप्रधानांचे वगैरे फोटो, काही पूजा त्यांची केली जात नाही, पूजा संतांची केली जाते. आदर हा समाजसेवकांच्या प्रती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून वेळ झाली की काय मला माहीत नाही. सर आहे ना. अच्छा हां. तर त्यामुळे तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण म्हणून खेड्याकडे चला, हे आपल्याला समता जर आणि देशाला हे बघा की हां आता ही जी समता, जसं आता मी सांगितलं आधीच्या प्रमाणे की आता आम्हाला सगळ्यांना शिक्षण सरकारनं दिलं, पाण्याच्या सोयी केल्या, बरोबर आहे. आता शेतामध्ये हे सगळं करणं सुरूच आहे. जेव्हा 1947च्या नंतर आज सर्वसामान्य माणसालाही शिकायला मिळते, शिकायला जातो. अनेक सर्वसामान्य कुटुंबामधले अधिकारी झालेले आहेत,
काही मंत्री झाले आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत. राजेशाहीमध्ये ते शक्यच नव्हतं हे स्वातंत्र्यामुळे झालं ना. ही जी समतेची झाल्यामुळे हे कायदे हे घटना आली आणि त्यामुळे समता जी आज कोणता माणूस कुठला माणूस पंतप्रधान होतो, मुख्यमंत्री होतो. अनेक आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा जर विचार केला तर अनेक सामान्य परिस्थितीतून आलेली माणसं आहेत. म्हणजे ही समतेची फार मोठी आपल्यासमोर आलेली उदाहरणं आहेत. बरोबर आहे, पुरावे आहेत. आता फक्त त्यातून आपण त्याचा जास्तीत जास्त कसा चांगला उपयोग करून घेऊ हे आपल्यावरती अवलंबून आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये जशा खाजगी शाळा आहेत तशा सरकारी शाळा आहेत. आणि सरकारी शाळेमध्ये कोणी आता आम्ही सरकारी शाळेमधूनच शिकलो, काही प्रॉब्लेम नाही. आणि एक सरकारी शाळेकडे लक्ष द्यायला पाहिजे, एक महत्त्वाची गोष्ट. कारण सरकारी शाळा बंद होता कामा नये. ग्रामीण भागामध्ये शाळा असल्याच पाहिजे. आणि ह्या खाजगी शाळांचं प्रमाण जरा कमी केलं पाहिजे. डॉक्टर लोकांच्या संदर्भामध्ये तर डॉक्टर हे सगळे खाजगीच असावे, सरकारी याच्यातूनच आले पाहिजे. खाजगी असतील तर 5-10% ठेवा, बाकी नाही तर कसं करणार तुम्ही, आहे ना. हे कारण आज हे कत्तलखाने झालेले आहेत हॉस्पिटल्स. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं ना आपण की ज्या बिमारीचं तुमच्याकडे लक्षण नाही, ज्या बिमारीचं तुमच्याकडे टेस्ट करण्याची काही अधिकृत काही हे नाही, औषधी नाही, ट्रीटमेंट नाही, आणि तरी 10-10 लाखनं, 15-15 लाखनं, 20-20 लाखाचं बिल येते. बरोबर आहे. तर ही जी कत्तलखाने म्हणजे हे आहे दोन्हीकडे, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण प्रामुख्यानं आपण समतेच्या मार्गावरती फार मोठ्या प्रमाणात आहोत, याच्याबद्दल वाद नाही. आज आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो, आज आपण पंतप्रधानांच्या वरतीही एखाद वेळेस नाही म्हटलं तरी टीका करू शकतो. बरोबर आहे. एक दुसऱ्याच्या धर्माच्या बद्दल थोडंसं कधी कधी वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. पण समाजाच्या प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी काही माणसं असतातच, त्याला काही इलाज नाही आहे. 100% बा कोणतीही गोष्ट असली तरी काहीच कीड थोडी ना थोडी लागते. तो निसर्गाचा नियम आहे असं समजून ती दूर करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये जसं आता आपण विचार केला तर आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाच्यामुळे बरीच समता निर्माण होत आहे, बऱ्याच लोकांना संधी मिळत आहे. शिक्षणाच्या बाबतीत झालेलीच आहे. समजा धर्माच्या बाबतीमध्ये आता आपण नवे धर्मसुद्धा काही म्हणतायत की आम्हाला मान्यता द्या, त्याही संदर्भामध्ये विचार केला जातो. म्हणजे सरकार त्या दृष्टीनं लिबरल आहे. काही चुका होतात तर ते होणारच ना एवढ्या मोठ्या देशामध्ये. तर हे सगळं आहे. त्या दृष्टीनं मला असं वाटते पुन्हा जे आता विवाहाच्या संदर्भात आपण जातीभेद तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी जसा होता स्वातंत्र्याच्या पूर्वी तसा आता राहिलेला नाही. उलट सरकार मला वाटते ती योजना आहे तुमच्याकडे की आंतरजातीय विवाह वगैरे करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन दिलं जाते. गरीब लोकांच्यासाठी सुद्धा लग्नासाठी खर्च बरोबर आहे ना अनुदान दिलं जाते. तर ह्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. उद्योगासाठीही काही प्रमाणामध्ये, खूप जरी नसेल तरी काही प्रमाणात त्याचे दुरुपयोग झाल्यामुळे मग त्याचे परिणाम आपल्याकडे जरा फारसे चांगले येत नाहीत. पण अनेक सरकारच्या योजना आहेत आणि त्या योजना असल्यामुळे मला असं वाटते हे सगळं हा देश जर आपल्याला मजबूत करायचा असेल तर याची सुरुवात गावापासूनच झाली पाहिजे. कारण तिथून शहरामधलं जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि खेड्यामधला माणूस शहरामध्ये येऊन लढू शकत नाही, पण त्यानं गावापासून जर स्वच्छता करायचं ठरवलं म्हणून आम्ही म्हणजे एक महात्मा गांधी तर नेहमी ते म्हणायचेच आता का खेड्याकडे चला. बरोबर आहे. पण गंमत कशी आहे की आपण आपल्यापुरतं प्रत्येक गोष्ट सरकारनं करावी अशी जी अपेक्षा असते ना तर तिथे आपण चुकतो. म्हणजे एखादा कॉर्पोरेटर निवडून दिला आपण की मग आपल्या मोहल्ल्यामध्ये उंदीर जरी मेला तरी त्याला फोन करणार. बरोबर आहे. तर हे जे आहे हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थ कळलेला नाही. आपल्याला अधिकाराचं अवास्तव स्तोम आपण माजवलं आणि कर्तव्याच्या बाबतीत मात्र आपण झिरो आहोत. तर आपल्याला देश जर पुढे न्यायचा असेल ना खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित व्हावी असं वाटत असेल तर समाजानं सर्वात पहिले सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. समाजानं सकारात्मक भूमिका घेतली, जनतेनं सकारात्मक भूमिका घेतली तर निश्चितपणे अधिकाऱ्यांचं सुद्धा चांगलं समर्थन डेफिनेटली मिळणार. एखाद दुसऱ्या कमी जास्त होऊ शकते पण ते सगळं करत असताना समाज जर पॉझिटिव्ह असेल आणि विश्वासाचं वातावरण असेल तर निश्चितपणे अधिकारी मदत करतात आणि अधिकाऱ्यांनी मदत केली समाज, अधिकारी आणि मग शासन करते, राज्य करते. या तिघांनी मिळून जर एक दुसऱ्याच्या प्रती सद्भावना आपल्या मनामध्ये असली आणि सर्वांना समान न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका सरकार तर नेहमी प्रत्येक पक्ष प्रत्येक सरकार असं म्हणत असते पण ते कृतीमध्ये आणण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य सुद्धा हवं असते. म्हणजे मग तो हा विरोधी पक्ष असो की तो विरोधी पक्ष असतो आणि म्हणते न्याय आता तरी सारखा पाहिजे अन सुदामासही द्वारका पाहिजे. हे सगळं आहे. आपण म्हणतो हे कसं कोण करणार आपण सुरू करायचं ना. न्याय आता तरी सारखा पाहिजे आणि सुदामासही द्वारका पाहिजे. मी निघालो पुढे या क्षणापासून जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे.
वा. त्याच्यामुळे मुहूर्त पाहत बसण्याची गरज नाही. आपल्याला वाटते ना आज आपल्याला स्वच्छता करायची तर करूया ना, आपण करूया. आणि सगळ्याच गोष्टी सरकारच्या भरोशावर पाहू नयेत, हे महत्वाचं. म्हणजे मी केवळ असं म्हणत नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, मी राजकीय माणूस असलो तरीही आमचं एक हॉस्टेल आहे मॅडम, इथे सांगायला पाहिजे की नाही, कारण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे गरीब विद्यार्थी आमच्या हॉस्टेलमध्ये आहेत. देशातलेही येतात काही विद्यार्थी. आमचं गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठीचं हॉस्टेल आहे. 22 वर्ष झालेली आहेत त्या हॉस्टेलला. मी त्या हॉस्टेलचा अध्यक्ष आहे. तुमचे इझेड खोब्रागडे वगैरे मेंबर आहेत त्याच्यामध्ये. 22 वर्षापासून मी अध्यक्ष आहे. आमचे डॉक्टर बनकर जे आहे ते सचिव आहेत, त्यांचं सगळ्यात मोठं योगदान मॅनेजमेंटमध्ये सगळं त्यांचं आहे. 22 वर्षापासून आम्ही हॉस्टेल स्थापन केलं. सरकारची मदत आम्ही घेत नाही. 2.5 कोटीची आमची बिल्डिंग आहे. लोकच देतात आम्हाला, मागण्याची गरज नाही आहे. चांगलं काम दिसलं की लोकच आम्हाला देतात. गडकरी एकदा म्हणाले की अरे तुम्ही एवढं चांगलं काम करता, पैसे का घेत नाही? मी पैसे देतो. त्यावेळेस ते विलासराव मुख्यमंत्री होते. मी म्हटलं मला तुमचा पैसा नको. नाही म्हणे सरकारचा पैसाच नको. म्हटलं मला. ते म्हणाले आपण असं करू, मग सीएम फंडातून हे करू. म्हटलं मला सरकारचा पैसाच नको. मला गरज पडेल तर जमीन मात्र मला पैदा करता येत नाही. त्याच्यामुळे जर लागली, आता 1 एकर म्हटलं माझ्याकडे आहे, जर लागली तर त्यावेळेस मी येतो. म्हणे या तुम्ही. तर आता पडली नाही गरज, कारण 1 एकरामध्ये मोठं हॉस्टेल होते ना. केव्हाही बुटीबोरी MIDC आहे की नाही, हे तुमचं न्यू इराच्या त्याच लाईनमध्ये आहे. देशामधले विद्यार्थी आहेत आमच्याकडे, गरीब विद्यार्थी, आणि आमचे विद्यार्थी देश विदेशात आहेत. उपलेंजवार सरांचं बरोड्याचं हॉस्टेल सरकारची मदत न घेता हे होते. लोक देतात आम्हाला पैसे, आम्ही मागत सुद्धा नाही. इतक्या वर्षाची माहिती आहे. कधी म्हटलं का तुम्हाला 5 रुपये द्या म्हणून? नाही म्हटलं आम्ही, कारण आम्ही कोणाला पैसे मागायचे नाही, हीच आमची भूमिका आहे. पण लोकच एकदा पाहिलं की लोक आणून देतात, आणि त्यामुळे चांगल्या कामासाठी लोक देतात, हेही आहे. तर हा एक समन्वय सुरू झाला पाहिजे. एक दुसऱ्याच्या प्रती विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की नवे नेते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या या समतेच्या रथाला गती देण्यासाठी नवं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. घराणेशाही त्याच्यामध्ये जाऊ द्या, मी त्याचं जास्त बोलणार नाही. ते राहते, माणसाच्या मध्ये दोष राहतात, पण नवं नेतृत्व आलं पाहिजे ना. कारण कालच्या पिढीचा जो विचार आज आम्हाला जसं या सगळ्या नवीन तंत्रज्ञानामधलं जे समजत नाही ते 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या पोराला समजते. बरोबर आहे की नाही? तर ते आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे ना. आणि म्हणून असे नवं नेतृत्व, 100 युवा महाराष्ट्र नवा. महाराष्ट्रामध्ये 100 युवक जरी आले की नाही, 100 अशा नव्या विचारानं प्रेरित असलेले 100 युवक आले तर या महाराष्ट्राचं चित्र बदलून जाईल हो. आणि ते सहज शक्य आहे, कारण आता आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे. आता पारदर्शी शासन बऱ्याच प्रमाणामध्ये, बऱ्याच गोष्टी आहे. 7/12 इथे बसल्या बसल्या आपल्याला पाहता येतो. आपली गाडी कुठे आहे हे पाहता येते. आता जे पुस्तकं किंवा पोस्ट पत्र टाकलं आपण, ते कोणत्या ठिकाणी पडलेलं आहे, रजिस्टर हे असं, बरोबर आहे की नाही, ते आपल्याला बरोबर कळते. बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या अनेक सोयी झालेल्या आहेत. किती सांगायचं. मला असं वाटते की बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे इक्वॅलिटी बिफोर लॉ हा जो आपलं समतेचं सूत्र आहे ते आणण्यासाठी सगळ्यांची मदत पाहिजे. जनता जोपर्यंत सहकार्य करणार नाही तोपर्यंत कोणताही अधिकारी तुम्हाला फार जास्त मदत करू शकेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे ना. खुद्द मुख्यमंत्री आले तरी फारसं काही करू शकत नाही, कारण त्यांना तिथे सभागृहामध्ये बहुमत आपलं मेंटेन करावं लागते. आणि म्हणून मला असं वाटते की हा समन्वयाचा जो मार्ग आहे तो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदामध्ये म्हटलेलं आहे. तर आम्हाला आमचा धर्म म्हणजे आम्हाला आमचं कर्तव्य आधी समजलं पाहिजे. आम्हाला आधी आमचं, मग अधिकाऱ्याचं समजलं पाहिजे, नेत्यांना नेत्यांचं समजलं पाहिजे, जनतेला जनतेचं कर्तव्य समजलं पाहिजे असं मला वाटते. आणि त्या दृष्टीनं झालं आहे का काय की आणखी म्हणजे, कारण मला बोलायला प्रॉब्लेम नाही आहे पण आहे की नाही. हां, तर ते त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटचं आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आणि लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जाता जाता एक कविता ऐकवतो आणि मग आपण जरा थांबूया. खूप चांगला योग आला. मॅडम इथे आहेत आणि प्रवीण टाके जे आहेत तेही चांगले कवी आहेत. जिल्हाधिकारी मॅडमही कवी आहे, कवयित्री आहेत म्हणतात तुम्ही. तर असो, पण ही एक कविता. लाख बहाणे केले तरीही, दूर किनारे गेले तरीही, हे होणार, अडचणी येणार, कुणाच्याही समोर अडचणी येणार. देश किंवा लोक समाज कधीही कुणाला मोकळं सोडत नाही. लाख बहाणे केले तरीही, दूर किनारे गेले तरीही, ज्यांच्यासाठी लढलो ते निघून सारे गेले तरीही, ज्यांच्यासाठी लढलो ते
निघून सारे गेले तरीही तुझी न उरली सोबत तरीही थांबणार मी नाही, मन मारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही. आणि त्यातलं एक कडवं ऐकवतो. हे वणव्यांचे येणे जाणे, कुटुंब असो, व्यक्ती असो, सरकार असो, काही असो, व्यवस्था आहे, प्रत्येक याच्यामध्ये अडचणी येणारच आहे. हे वणव्यांचे येणे जाणे, हे सलणारे बाभूळ गाणे, हे वणव्यांचे येणे जाणे, हे सलणारे बाभूळ गाणे. पण दगडालाही फट असते ना, दगडालाही फट असते ना, तिथेच माझे पेरीन दाणे, दगडालाही फट असते ना, तिथेच माझे पेरीन दाणे. येईल तेव्हा येईल पाऊस, थांबणार मी नाही, मन मारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही, हारणारही नाही कधी मी, हारणारही नाही. आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू असो, गांधीजी असो, सुभाषचंद्र बोस असो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना असो, त्यातलीच त्यांच्या स्वप्नातली आणि त्या घटनेतली समता आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर तुमची, आमची, सगळ्यांची या महायज्ञामध्ये आपापल्या परीनं आहुती, आपापल्या परीनं सहभाग आवश्यक आहे. नवीन वर्ष येत आहे, जुनी 2 वर्ष अतिशय भयंकर गेलेली आहे, त्या संकटातून आपण बाहेर निघत आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी सकारात्मक विचार करावा अशी विनंती करतो. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर, धन्यवाद. छान, तुम्ही एक अर्धा तास बरोबर वेळेत आणि सगळ्या याला हे घेतले. 1-2 प्रश्न आले आहेत सर आमच्याकडे. एक प्रश्न आहे की कल्याणकारी राज्याची संकल्पना आणि समतेचे अंग, हो, याचा कशी सांगड आहे सध्या आपल्या लोकशाहीमध्ये? आपल्या कल्याणकारी वेलफेअर स्टेटची आपण संकल्पना पहिले स्वीकारलेली आहे. आता वेलफेअर स्टेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की जसं लॉसमध्ये एसटी आहे पण ती गेली पाहिजे, चालली पाहिजे. रेल्वे लॉसमध्ये असेल तरी ती चालली पाहिजे. शिक्षकांना खिशातून पगार द्या, 4च विद्यार्थी असतील तरी शाळा तिथे असली पाहिजे. वेलफेअर स्टेट याला म्हणतो आपण, बरोबर आहे. गरीब आहे तो नाही देऊ शकत पण वीज त्याच्या घरापर्यंत गेली पाहिजे, बरोबर आहे. गावागावामध्ये दवाखाने आहेत, पहा, PHC आहेत तुमच्या, आता आहेत ना बहुतेक गावामध्ये आहेत. आता तिथे पेशंट कुठून त्या डॉक्टरचा पगार तरी निघू शकतो का? नाही निघत ना, नाही निघत पगार वगैरे, पण ते केलं पाहिजे आपण. तर ही वेलफेअर स्टेटची कल्पना आहे. कोरोनामध्ये आपल्याला PHCने खूप साथ दिली, खूप मोठी साथ दिली, बरोबर आहे, खूप मोठी, बरोबर आहे. नाही तर काय केलं असतं आपण सांगा बरोबर. PHC शहरातले दवाखाने तर म्हणजे काही कठीणच होतं, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे चांगले लोक त्या नुसत्या शॉकनं गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे वेलफेअर स्टेटची हे की लॉसमध्ये असलं तरी प्रॉफिट, म्हणून मी पहिलेच म्हटलं की आपण प्रॉफिट पाहून सगळ्याच गोष्टी करायच्या नसतात, बरोबर. प्रॉफिट पाहून, शिक्षण, आरोग्य ह्या प्रॉफिट पाहून करायच्या नसतात. हे जे आहे शेतकऱ्यांना आपल्याला जसं पुन्हा काय करायला पाहिजे वेलफेअर समतेच्या, की शेतकऱ्याला तुम्ही खतं आणि बियाणे मोफतच दिले पाहिजे. शेतीच्या संदर्भात आम्ही ती मांडणी केलेली आहे माझ्या त्या पुस्तकामध्ये, समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत या पुस्तकात सविस्तर मांडणी आहे, पूर्ण कंप्लीट वेगळी मांडणी आहे की हे आपल्याला करावं लागेल. आपण भाव मिळावा असं म्हणतो पण तो कसा मिळेल, प्रॅक्टिकली अशक्य आहे या पद्धतीनं. जसं एक जर हे असेल तर एक सांगतो तुम्हाला की आपण म्हणतो की जसं बाटा त्याच्या बुटाचा भाव ठरवतो. ही समजा कोणती कंपनी असेल तिच्या कॉम्प्युटरचा, ती मोबाईलवाली कंपनी त्याचा भाव ठरवतो, बरोबर आहे, हरकत नाही. मग आम्हाला आमच्या अन्नधान्याचा भाव ठरवायला काय अडचण आहे, असं का करू नये? अरे बाबा, तो नियम इथे लागू होत नाही, कारण अन्न ही गरज वेगळी आहे. अन्न नाही मिळालं तर लोक मरतील आणि लोक मरायला लागले तर उपाशी मरण्याच्या ऐवजी जीव घेऊन मरतील. साठवून ठेवता येत नाही. आम्ही आमच्या पुरतं पिकवू असं जे मांडणी करायची ना शेतकरी संघटनेचा विचार, तो अतिशय चुकीचा विचार आहे. आमच्या पुरतं पिकवून बाकीच्यांना उपाशी ठेवू असं होत नाही. तर त्याच्यामुळे तर असो, पण त्या संदर्भातही वेगळा विचार केला पाहिजे. तर समतेचं कल्याणकारी राज्याची ही संकल्पना जी ती आहे की धरणं त्यावेळेस आपण बांधली, किती कर्ज झालं असेल ना, बरोबर आहे ना, त्याच्यातून पैसा ताबडतोब कुठे निघाला, पण ती धरणं बांधली गेली पाहिजे, रस्ते बांधले गेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे त्या कल्याणकारी राज्याच्या मध्ये समतेचं ते सूत्र शेवटच्या केवळ अंबानी अदानी म्हणजे उद्योगपती म्हणून त्या अर्थानं म्हणतो किंवा टाटा बिर्ला या लोकांच्या संरक्षणाची काळजी घेत नाही आपण.
आपण सामान्य एखादा माणूस समजा फसला, कल्याणकारी राज्य कुठे दिसते पहा तुम्ही, एखादा माणूस पुरामध्ये फसला, त्याला सोडवण्यासाठी हेलिकॉप्टर जाते, बरोबर आहे ना, तो भिकारी असू द्या ना, जाते की नाही, जीव महत्वाचा. आहे की नाही. तर हे कल्याणकारी राज्य, शेवटचा माणूस तो भिकारी असेल तरी त्याचा जीव तेवढाच महत्वाचा आहे. म्हणून नाही तर त्याच्या आयुष्यभराची कमाई तो त्याचं एक दिवसाचं म्हणजे त्या हेलिकॉप्टरचं एका दिवसाचं भाडं नाही देऊ शकणार, बरोबर आहे ना. पण तरी एवढा मोठा खर्च करून आपण त्याला वाचवायला जातो. ही कल्याणकारी राज्याची कल्पनेमधले बारकावे आहेत, हे बारकावे आहेत. आहे विचारायचा आहे प्रश्न त्यांना. हॅलो. हा हा विचारा प्रश्न. हा बोला. सर नमस्ते. नमस्ते नमस्ते. तर मला म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला हायपोथेटिकल वाटू शकतो, हा बोला ना. पण माझा असा एक प्रश्न होता की खरोखर म्हणजे आता आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतो, हो तर या आझादीच्या अमृत महोत्सवात एक हे जबाबदार नागरिक म्हणून खरोखर ह्या आरक्षणाने समता प्रस्थापित झाली आहे का असं तुम्हाला वाटते? झालेली नाही, पण ती आरक्षण हा एक त्यातला महत्त्वाचा प्रभावी असा मार्ग आहे. हां, ती झालेली नाही 100%, कारण अजूनही त्या लोकांना हे बघा, आपण मुख्य मुद्दा असा आहे की आजही आकडेवारी पाहिली तर जजेसमध्ये बहुसंख्य समाजाला काही स्थान नाही आहे. मोठ्या कलेक्टर्समध्ये मोठ्या पदांच्या वरती तुम्ही बघा कुठेही स्थान नाही आहे, बरोबर आहे. दुसरी संख्येच्या प्रमाणामध्ये. आणि हा देश कुणाचा आहे तर हा सर्वांचा आहे. 140 कोटींचा देश आहे. इथे आपल्याला समजा आता आपण वेगळ्या यानं उदाहरण घेऊ की एक वडील आहे, मी समजा खेड्यातला मुलगा आहे आणि माझे वडील 3 एकर शेती होती माझ्याकडे, बरोबर आहे. आता मी जर समजा शिकलो, मी प्राध्यापक झालो, म्हणून मला 3 एकरातले 2 एकर मिळाले पाहिजे आणि माझा एखादा भाऊ समजा गावातच राहिला असेल तर त्यानं अर्धा एकरच घ्यावं, असं करता येईल का आपल्याला? नाही. तो काय खात असेल, म्हणजे कोणा तो शिकलेला असेल नसेल, दारू पित असेल, बरोबर आहे, किंवा कलेक्टर आहे म्हणून त्याच्याकडे गाडी आहे काय तर ती त्याला देऊन द्या, त्याला बाकीच्याला दुसरा गावात आहे शेती करतो त्याला पैदल ठेवा, असं नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा समान अधिकार आहे. त्याच्यानंतर त्याला काय करायचं त्याला करू द्या, बरोबर आहे. आणि म्हणून समान अधिकारामध्ये नोकरीचा अधिकार त्याला आहे, त्याला ती संधी आहे. नोकरी म्हणजे काही केवळ त्यानं म्हणजे ते सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असं नव्हे, पण त्याला नोकरीमध्ये स्थान मिळालं पाहिजे, त्याला शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजे त्याला. आणि जसं आपण म्हणतो आरक्षणाच्यामुळे आपल्याला बरेचदा गैरसमज असे आहे की ते कमी पर्सेंटेजवाले ते, अरे बाबा तो त्याला ॲडमिशन दिली जाते, पास व्हायला तर कन्सेशन नाही आहे ना. पास होण्यासाठी त्याला मेहनतच करावी लागते. आणि ज्याच्याकडे साधन नाही, आज समजा इथली गोष्ट समजा, इथे सरांनी मला फोन केला आणि सर तुम्ही येता का, लगेच तुम्ही आले, मी आलो, बरोबर आहे. हे शक्य आहे? खेड्यातल्या माणसाला शक्य आहे का? म्हणजे मग मी तिथे माझी प्रतिभा हीच मी खेड्यात जर असतो तर लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्टच केला नसता. तर मला इथे संधी का आहे, मी शहरात आहे म्हणून. मग अशा प्रकारच्या संधी सगळ्यांना मिळतील अशी व्यवस्था करणं, आरक्षण हे त्याच्यासाठी आहे. आणि शाहू महाराजांनी जे उदाहरण दिलं होतं ना घोड्यांचं, चणे आणि घोडे, चणे नाही का, चणे टाकले आणि ते सगळ्या घोड्यांना सोडलं, तर जे मजबूत घोडे होते, जे बलशाली होते, त्यांनी बाकीच्या घोड्यांना हाकलून लावलं ना, हाकलून लावलं ते. आणि म्हणून आरक्षणाची संकल्पना ते तशी आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा जो विकास किंवा प्रगती एका झटक्यात होणार नाही. हजारो वर्षाच्या पासून आपल्या मनामध्ये, कुटुंबामध्ये, मेंदूमध्ये जात पात धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या बाहेर निघायला वेळ लागेल. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत आरक्षण आहे. ज्या दिवशी जाती संपतील तिथे आरक्षणाचाही मुद्दा राहणार नाही. त्याच्यामुळे एक बिमारी आहे तर त्याला तुम्हाला औषध काही कुणाला वाईट वाटो काही वाटो, शॉक द्यावी लागतात, ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याला वाईट वाटते हा मुद्दा नाही आहे, द्यावंच लागेल कारण ती बिमारी आहे. म्हणून आधी जाती व्यवस्था ही जी विषमतेची सगळ्यात मोठी दरी निर्माण करून ठेवलेली आहे जाती व्यवस्थेनं, ती नष्ट झाली तर आरक्षणाचा प्रश्न आपोआपच नाहीसा होईल. तो आणखी आहे कोणी? तानाजी. धन्यवाद सर. थँक्यू. प्रश्न आहे कोणाचा? सर एक माझ्याकडे आलेला प्रश्न आहे. एक टॅक्स पेयर म्हणजे यांची नवी एक हे आली आहे किंवा आम्ही टॅक्स देतो आणि तुम्ही आमच्या पैशांमधून इतरांसाठी का सुविधा देतात. तर समता आणि हा जो नवा एक ट्रेंड येतो आहे टॅक्स पेयरचा, तर ही विकृती आहे. तो ट्रेंड नव्हे, ती विकृती आहे
कारण असं की ज्या लोकांना वाटते की आम्ही टॅक्स देतो त्या लोकांना हे समजलं पाहिजे की या देशामधला भिकारी सुद्धा टॅक्स देतो. भिकारी कपडे जे काही समजा खरेदी करत नसेल, चप्पल खरेदी करतो, नसेल चप्पल बिस्किट खरेदी करतो, गहू काहीतरी त्याच्याकडे, तांदूळ काहीतरी आहे ना, तो तुमची इलेक्ट्रिसिटी जर तो एखाद्या जिथे वापरत असेल भाडं देत असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल देतो ना तो, त्याचा पोरगा शाळेत जात असेल, गरीबातला गरीब माणूस त्याचा पोरगा शाळेत जातो, बरोबर आहे की नाही, त्याच्यासाठी तर कपडे खरेदी करतो ना तो टॅक्स देत नाही असं कोणी सांगितलं? पुस्तकाच्यावरती टॅक्स लागतो, GST लागते, सगळ्या ज्या वेगवेगळ्या औषधीवरती टॅक्स लागतो, कोणी सांगितलं टॅक्स तुम्हीच देता म्हणून? हे मुठभर लोक आहेत. उलट मी तर असं म्हणतो की जे टॅक्स पेयर्स आहेत आपल्यासारखे, बरोबर आहे की नाही, तर हे टॅक्स पेयर टॅक्सच्या तुलनेमध्ये जास्त फायदा घेतात. म्हणजे जर विचार केला ना आपण, जेवढा टॅक्स आपल्यासाठी, रस्ते आपल्यासाठी 24 तास वीज, बरोबर, आपल्यासाठी गाड्या घोडे, आपल्या घराच्या बाजूला सगळे दुकानं वेगवेगळे, किती साधन आहेत मला सांगा. आपल्याला काही कमी जास्त झालं आपल्यासाठी 10 हॉस्पिटल 100 हॉस्पिटल म्हणजे नागपुरामध्ये असतील, एवढ्या साऱ्या सोयी आहेत. आपल्याला विमान आहे, ट्रेन आहे, 50 गाड्या 100 गाड्या, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा. खेड्यातल्या माणसाला गरीबाच्या जवळ काय आहे सांगा बरं तुम्ही? त्याला साप चावला तर तो तिथल्या ते शेतामध्ये मरतो अनेक लोक. त्याच्या आता अनेक आपल्या इथे वाघानं लोकांना मारलेला आहे, कुणी वाचवलं? सरकारनं त्याला. त्याच्यासाठी कुठे इथे शहरामध्ये उद्यावर एखादा वाघ आला किंवा काही झालं तर किती गदारोळ होणार, पेपरवाले छापणार, हे सगळं छापणार, त्याला संरक्षण देणार, बरोबर आहे की नाही? खेड्यातल्या माणसाला काय, त्याचं जीवन धोक्यात. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. काय आत्महत्या करतात ते? तुमच्या भरोश्यावर जर होते त्यांना या ना, मग तुम्ही तिकडे जा, तिथे करा. तुम्हाला अडचणीचं आहे ना, हे नाही परवडत ना, सोडा ना नोकऱ्या, जा ना तिथे, करा ना शेतीचं काम, जरा सोबत जाऊन राहा, पहा वाघाच्या सोबत कसं राहते, कसं काय होते, मग रात्री काय होते तुम्हाला पहा, थोडासा आवाज आल्यानंतर. इतकं सोपं नाही आहे. ही विकृती आहे की आम्ही अरे तुम्ही कोण टॅक्स, तुम्ही या देशातल्या शिक्षणाचा फायदा तुम्ही घेतला. शिक्षण तसं आज म्हटलं नाही म्हटलं तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण अर्ध तरी म्हणायला पाहिजे फ्री असल्यासारखंच आहे, बरोबर आहे. हॉस्पिटलच्या सोयीसुद्धा सरकारी दवाखान्यामधल्या अनेक, तुमची हे जरी नवी पिढी बोलत असेल पण यांच्या बापाला इन द सेन्स की बाप म्हणजे सगळ्यांचे बाप, मी बाप काढत नाही अशा अर्थाने नाही, तर यांच्या बापाला जे काही आरोग्य सेवा मिळालेल्या आहेत मॅडम, त्या सरकारकडून सवलतीच्या दरातच मिळालेल्या आहेत. नाही तर तुमची ताकद नव्हती. एक डॉक्टर बनवायला किती खर्च येतो सरकारला? हे कल्याणकारी सेट जे आहे ना, तर डॉक्टर बनवण्यासाठी जो खर्च केला जातो, डॉक्टर बनवण्यासाठी, तर हे कल्याणकारी राज्याचे, मग तो टॅक्स कोणी दे? तुम्ही तर कुठे दिल्यावर बाबा. आता तुम्ही नोकऱ्या करायला लागले आणि सगळ्या साधनांचा उपसा, पाणी आपल्याला 24 तास, जवळपास 24 तास जरी नसेल तरी आंघोळीला हे करणं, हात धुताना, पाय धुताना, कुठे कुठे पाणी आपण किती वापरतो, खेड्यातल्या लोकांना कुठे आहे, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तरी जे ते म्हणतात तर त्यांचा तो भ्रम आहे, ती विकृती आहे. भ्रमही नाही, विकृती आहे. ती विकृती, माझी विनंती आहे की तुम्ही हे जरा काढून टाका मनामधून. शेतकऱ्यांच्याकडे पहा, गरिबांच्याकडे पहा. सर्वसामान्य, आज आपण एसटीचा संप सुरू आहे, 8, 10 आणि 15 हजारात काय होते विचार करा बरं, आणि त्याचं जीवन धोक्यामध्ये असते. आता तुम्ही सहानुभूतीनं विचार करणार की नाही करणार? शेतकऱ्यांना तिथे म्हणाल तुम्ही अतिरेकी होते ना, आतंकवादी होते, 700 लोक मरण पावले हो सीमेवरती, 700 लोक मरण पावले. आणि त्याच्यामध्ये हाच वर्ग आहे तो आमच्या भरोश्यावर हे करणारा आहे ना, त्यांना ते अतिरेकी वगैरे म्हणणारा. तुम्ही त्या स्वातंत्र्याच्या लढाईत नाही, तिथे तुमची हिंमत नाही. इथे बसून तुम्ही छानपणा सांगता, जा ना सीमेवरती, या ना शेतावरती. आणि जर नाही ठरवलं की समजा उद्या जर असा एक देश, या देशामध्ये एक दुसरा भारत आणि इंडिया असं जे शरद जोशी विभागणी करायची ना, वेगळा देश शेतकऱ्यांनी मागितला गरिबांनी, जाऊ द्या. काय करणार तुम्ही? कशाला फालतूच्या भानगडी करता? नाही, तुमची ताकद नाही रे बाबा, कशाला उगीच घरात बसून शहाणपणा करता? माफ करा, थोडे शब्द कठोर आहेत, पण तुम्ही या देशात. आणि म्हणून मी समता ही जी आहे घटनेमध्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणत असताना सर्व समान आहेत. या देशाचे नागरिक आम्ही, आणि या संपूर्ण देशाच्या मतदान करणारा तो या प्रत्येक देशाचा नागरिक आहेच की नाही? त्यानं सरकार बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला तुम्ही उपकार करत नाही आहे. उलट तो आपल्याला थोडंसंही केलं तरी आपल्याला पेन्शन मिळते, म्हणजे मिळू नये असं म्हणत नाही. आता काही ठिकाणचं बंदही झालं, पण त्याला बिचाऱ्याला काय आहे सांगा बरं तुम्ही? शेतकऱ्याला काय आहे, गरीबाला काय आहे? उलट त्यांच्यासाठी अशी वेगळी योजना सरकारनं केली पाहिजे. म्हणून आम्ही काय म्हणतो की मोफत शिक्षण, मोफत आरोग्य ही जी कन्सेप्ट आहे की नाही, ते जर दिलं तुम्ही. पहा, खेड्यातल्या माणसांचं कसं आहे की शिक्षण आणि मोफत, हे पहा, टेन्शनच्या कोणत्या गोष्टी आहेत? चिंतेच्या, शिक्षण आणि आरोग्य. ह्या 2 गोष्टी जर सरकारनं आपल्याकडे घेतल्या तर तो शेतीच्या आणि मजुरीच्या भरोश्यावर चांगला राहू शकतो. त्याला हे बाकीचं फ्रीवालं हे वाटणं जे आहे ना, त्याच्यात ते भ्रष्टाचार आहे, ते बंद करा ना, ते वाटू नका फ्री. शिक्षण आणि आरोग्य मोफत द्या. शिक्षण आणि आरोग्याची सगळी सोय आपण करूया. आमच्या हातात सरकार आम्ही करू ना, आणि ते करायला पाहिजे सरकारनं. वेलफेअर स्टेट त्याला म्हणतात.
तीच खरी कन्सेप्ट आहे. आणि मग तुम्हाला काय अडचण आहे. आणि हे कठीण नाही, फार काही खर्च येत नाही. मी सांगू तुम्हाला, पेट्रोलवरती जो आपण टॅक्स लावतो ना सरकार, त्यातले फक्त 2 रुपये डायव्हर्ट करायचे आहे. किती? त्यातले 2 रुपये डायव्हर्ट केलं तर एज्युकेशनही फ्रीमध्ये होते आणि हेल्थ सेवासुद्धा फ्रीमध्ये जातात. हे मी हे हवेतल्या गोष्टी बोलत नाही आहे, प्रॅक्टिकली बोलतो. त्याच्यामुळे ज्यांच्या मनात ते असेल त्या मित्रांना माझी विनंती आहे की आतापर्यंत तुमच्या डोक्यात जी विकृती भरली असेल ती जरा काढून टाका. देशाच्या समोर फार मोठी आव्हानं आहेत. असे हे जातीपातीच्या धर्माच्या हा देशद्रोही न तो देशभक्त न अशा फालतू गोष्टीच्या मध्ये अडकून पडू नका. डोकं वापरायला शिका. काही घाण साचली असेल तर ती बाहेर काढा. नवीन वर्ष आहे, स्वच्छतेच्या चांगल्या यानं जर आहे, संतांचा देश आहे. आणि म्हणून सबके क्या हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमी यह विश्वभरा, हर खेल में मेल में तू ही तू है, असं तुकडोजी महाराज म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं तर काही वादच नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या पसायदान एकदा सगळ्यांनी विचार करावा. मला असं काय वाटते, या सगळ्यांना मी सरकारच्या वतीनं सांगतो, तुमच्या वतीनं की पसायदानावरती विचार करा. मी एक छोटा कवी आहे, कविता मला थोडीफार समजते. मी सांगतो पसायदानासारखं अप्रतिम काव्य एका नुसत्या पसायदानामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ग्रामगीता वाचा. त्याच्यानंतर मग तिसऱ्यानंतर वाटलं तर मग अभ्यास करण्यासाठी घटना वाचा देशाची. पण ते तुम्ही ह्या 2 गोष्टी जर राहिल्या, ते घटना नाही, पसायदान नाही, सगळं त्या याच्यामध्ये घटनेचे स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. सर धन्यवाद. एका चांगल्या विषयावर म्हणजे थेट घटना ज्ञानेश्वरीपासून तर ग्रामगीतेपर्यंतचा एक छान गुंफण आपण केली. आणि या माध्यमातून आम्हाला समता आणि आपला देश आणि समता रचण्यामध्ये कशा पद्धतीनं संतांचं योगदान होतं, त्यापासून तर आपल्या संस्कार परंपरा याचं योगदानाचंही आपण छान उल्लेख केला. सर छान गोळीबंद तुम्ही असं म्हणजे एक अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित हा विषय बांधून आम्हाला या ठिकाणी चांगली माहिती दिली. जे सहभागी झालेत, ज्यांनी ऐकलं आहे, त्या सगळ्यांचंही मी आभार मानतोय. दर आठवड्याला आपण हा कार्यक्रम करतोय, दर आठवड्याला नवीन गेस्ट याच्यामध्ये सहभागी करतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की अधिकाधिक सहभाग नोंदवा. एक अर्धा तास छान अमृततुल्य आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतं. हल्ली आपली सगळ्यांचीच ऐकण्याची जी सवय आहे ती थोडी कमी झालेली आहे, गेली आहे, किंवा ती संधी मिळत नाही. कोरोना काळामध्ये ती नव्हती आपल्याला. तर आता आपण जी माध्यमं आपल्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध झालेली आहेत, त्या माध्यमांचा वापर करून हा कार्यक्रम आपण घेतोय. आपण त्याला प्रतिसाद देत आहात. आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या या कार्यक्रमातलं हे आजचं 3रं पुष्प होतं. प्राध्यापक ज्ञानेश वाकुळकर सर यांनी वेळात वेळ काढून अगदी आमच्या वेळेवरच्या निमंत्रणाला होकार देत जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलं, जिल्हा माहिती कार्यालयाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपजिल्हा अधिकारी श्रीमती मिनल मॅडम आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनीही वेळात वेळ काढून या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमामध्ये पूर्ण वेळ आमचा साथ दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.